नमस्कार, मी रेणुका मम्मीज फूड अँड किचन मध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत नाशिक प्रसिद्ध दूध शेवभाजी। अतिशय टेस्टी आणि रेस्टॉरंट पेक्षाही अतिशय अप्रतिम अशी, चवीलाही लागणारी आणि झटपट अशी होणारी। तर अतिशय कमी साहित्यामध्ये आपण ही दूध शेवभाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी घेतलेली आहे भाजीसाठी लागणारी शेव, दूध, चॉप करून घेतलेले कांदे, टोमॅटो प्युरी, दुधावरची ताजी फ्रेश साय, अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट। अशा पद्धतीने आपण अतिशय कमी साहित्य घेतलेले आहे आणि कमी साहित्यामध्ये झटपट होणारी नाशिकची सुप्रसिद्ध अशी आपण ही दुधातली शेवभाजी बनवणार आहोत। तर कढई व्यवस्थित गरम करून घेतली आणि त्यात मी 3 ते 4 चमचे तेल घालून घेतले। तेल व्यवस्थित गरम झाले की त्यातच मी जिरे घालून मस्त असे फुलवून झाल्यानंतर त्यातच अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्टही घालून घेतली। आता आपल्याला ही पेस्ट मस्त अशी खमंग तेलामध्ये परतून घ्यायची आहे। छान अशी परतायला लागली की त्यातच आपल्याला चॉप करून घेतलेले कांदेही घालून घ्यायचे आहेत। तर कांदे तुम्ही चॉप करून घेण्याऐवजी त्याची प्युरीही बनवू शकतात। अशा पद्धतीने थोडे बारीक असे चॉप केले तरीही आपली पेस्ट व्यवस्थित अशी तयार होते। आता त्यातच आपण 2 मिनिटभर कांदे छान असे परतल्यानंतर टोमॅटोची प्युरीही घालून घेतलेली आहे। तर टोमॅटोही तुम्ही त्याच पद्धतीने बारीक कट करूनही घालू शकतात। तर प्युरी करून घातली की आपली मस्त अशी ग्रेव्ही छान अशी थिक तयार होते। त्यातच मी आता मसाले घालून घेतले। शेवभाजी मसाला, गरम मसाला, धने पूड, लाल मिरची पावडर आणि हळद। अशा पद्धतीने मी आपले बेसिक मसाले घेतलेले आहेत आणि त्यावरून छान अशी ताजी फ्रेश दुधावरची साय। तर आता हे सर्व जिन्नस आपल्याला मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहे। तर छान असे व्यवस्थित अशी फेटून मिक्स केली की ग्रेव्ही आपली छान अशी तयार होते। त्यातच मी आता दूध घालून घेतले। तर दूध तुम्हाला थोडे कोमट करून घालायचे आहे। तर जास्तीचे गरमही नसावे किंवा खूप असे थंडही नसावे। तर आपण शेवभाजीमध्ये दूध घालत असताना आपल्याला दूध थोडे कोमट करूनच घालायचे आहे। तर आता ही व्यवस्थित मस्त अशी तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही छान अशी शिजवून घ्यायची आहे। तर गॅस आपल्याला मध्यम आचेवरती ठेवायचा आहे। मस्त असे तेलही सुटलेले आहे। त्यातच आपण छान अशी दुधातली शेवभाजीची चव वाढवण्यासाठी 1 चमचा साजूक तूप घालून घेतले। आता आपण गॅस बंद करून मीठ घालून घेतले। तर मीठ आपल्याला गॅस बंद करूनच घालायचे आहे किंवा मीठ घातल्या लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे, नाहीतर दूध हे फाटण्याची शक्यता असते। त्यातच आपण आता भाजीला लागणारी शेवही त्यात आपण घालून घेतली। तर बघू शकतात अतिशय कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये नाशिकची सुप्रसिद्ध अशी ही हॉटेल स्टाईल मस्त अशी दूध शेवभाजी तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीची दूध शेवभाजी तुम्हीही एक वेळा नक्कीच बनवून बघा। एक वेळा बनवणार तर पुन्हा अशा पद्धतीची शेवभाजी बनवणार। तर तुम्ही अशा पद्धतीच्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मम्मीज फूड अँड किचनला सबस्क्राईब करा। शेजारचे बेल आयकॉनचे बटनही दाबा, लाईक करा, शेअर करा, खात रहा, मस्त रहा। कमेंटमध्येही कळवत जा तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात। खात रहा, मस्त रहा। धन्यवाद।